ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नवीन नाशिक महानगरपालिका विभागीय कार्यालयामध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडलाय। कार्यालयामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणारी एक महिला अचानकपणे लिफ्टमध्ये अडकून पडल्यानं काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। संबंधित महिला आपले नियमित काम करत असताना लिफ्टनं वर जात होती। त्याच वेळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट बंद पडली आणि ती महिला आतमध्येच अडकून राहिली। सुमारे 20 मिनिटे ती लिफ्टमध्ये अडकून असल्यानं घाबरलेल्या अवस्थेमध्ये मदतीसाठी ती आवाज देत होती। ही बाब लक्षात येताच कार्यालयामधील इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न सुरू केला। अखेर किरण थोरात या कर्मचाऱ्यांनी चावीच्या साह्यानं लिफ्टचं दार उघडलं आणि अडकलेल्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढलं। या प्रकारामुळे मनपा कार्यालयामधील लिफ्टच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जाते। किरण आहेर, C24 तास, नाशिक।